उत्तर महाराष्ट्रातील मिनी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयामध्ये रुग्णावर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण आणि त्याचा मुलगा यांनी डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका आणि ऑड बॉय यांनी काम बंद आंदोलन केले। या रुग्णामध्ये नाशिक रोड, नाशिकसह निफाड, सिन्नर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या आदिवासी भागांतून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। या भव्य दिव्य रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये विविध तज्ञ डॉक्टर आणि परिचारिका व सेविकांची संख्याबळ तुलनेने कमी आहे, त्यामुळे त्यांच्या कामावर मोठा ताण पडतोय। रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय की पहिल्या मजल्यावरील अपघात विभागामध्ये अभय रमणलाल संघवी यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्सरे काढण्यासाठी सांगितले। एक्सरे विभाग हा तळमजल्यावर असल्यामुळे रुग्णाच्या मुलांना आम्हाला खालीवर करण्यास सांगतात आणि आमच्यावर योग्य उपचार होत नाही असं म्हणून परिचारिका हिरा गांगुर्डे व तेथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यावेळी तेथे रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आहे आणि अपघात विभागाची तोडफोड केली आहे। त्यावर रुग्णालयात काम करणारे सर्व संतप्त कर्मचारी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले। सकाळी बाह्य रुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र डॉक्टर निघून गेल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले। या ठिकाणी पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी व हल्लेखोरांना कडक शासन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। घटनेची माहिती कळताच आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण आणि माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची मागणी केली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे, अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी रुग्णासह त्यांच्या मुलास ताब्यात घेतल्याचं समजतंय। सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे सर्व पोलीस बंदोबस्तात आहेत। गणेशोत्सव झाल्यानंतर हॉस्पिटल परिसरामध्ये पोलीस चौकी देण्याचे आश्वासन आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिले। हे आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन स्थगित केले, मात्र गणेशोत्सवानंतर चौकी मिळाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला। काय प्रकार नाशिक महानगरपालिकेमध्ये हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल। खरं तर रुग्णांचा ओघ फार मोठा आहे। ग्रामीण भागातनं आणि शहरी भागातनं इथे सगळे पेशंट येत असतात। खूप चांगल्या प्रकारची सेवा आम्ही देतो। कधी वृद्धापकांची शस्त्रक्रिया असेल, काही डिलिव्हरीचं असेल, सिझेरियन सेक्शन असेल, हे असे कुठलेही रुग्ण असेल तर इथे खूप चांगली तत्पर सेवा दिली जाते। जास्तीत जास्त महिला भगिनी आमच्या तज्ज्ञ आहेत इथे आणि एवढी सेवा देऊनसुद्धा इथे जो काही हा प्रकार होतो रुग्णांकडनं, जो डॉक्टरांच्या अंगावर धावून जाणं, सिस्टरांच्या अंगावर धावून जाणं, अरेरावी करणं, दलितचे शिवीगाळ करणं, यामुळे सगळे आमचे कर्मचारी जे आहेत, अधिकारी आणि कर्मचारी, ते घाबरून गेलेले आहेत। वेळोवेळी हा प्रकार घडतो, वेळोवेळी आम्ही ज्या संबंधितांना कळवतो आणि तिथे पोलीस चौकीची आम्ही मागणी करतो, परंतु अजूनही आम्हाला पोलीस चौकी मिळालेली नाही। पर्यायाने कामकाज करताना खूप अडचणी येतात आणि या अडचणीतही आम्ही वेळोवेळी त्यांना आश्वासन देतो की आज नाही तर उद्या आपल्याला पोलीस चौकी मिळेल, परंतु रुग्णांना आम्हाला भेटीस धरता येणार नाही, आपण रुग्णसेवा सुरू करावी। परत आमचे अधिकारी कर्मचारी रुग्णसेवा देण्यासाठी तयार होतात, परत 7-8 दिवसांनी हाच प्रकार घडतो। यामुळे मी विभाग प्रमुख म्हणून मला खूप मोठ्या अडचणीचं वाटतं की हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलला सेवा कशी पुरवावी आणि इथे सगळ्यात चांगल्या सुविधा म्हणजे सिटी स्कॅन, MRI पासून सगळ्या सुविधा असतानासुद्धा लोकांची जी मानसिकता ही चांगली नाही। इथे येणारे जे रुग्ण आहेत हे वेगळ्या आविर्भावात असतात। सरकारी रुग्णालय म्हणजे त्यांना एकदम त्यांच्या घरचं आणि नोकर असलेले असं ते वागवतात आणि किती सेवा देऊन हे लोक कोणी आमच्या कामाची प्रशंसा तर दूरच, परंतु ते समाधानसुद्धा व्यक्त करत नाही। त्यामुळे हा जो प्रकार होतो की अंगावर धावून जाणं, मध्यंतरी एका आमच्या महिला अधिकाऱ्याच्या चाकू लावला, त्यामुळे इथे अधिकारीसुद्धा आता काम करायला तयार नाही, ते दुसरीकडे बदली मागतात, ते आम्हाला कुठेही द्या, परंतु बिटको हॉस्पिटलला आम्हाला कामकाज नको आहे। त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आवाहन करतो की अशी जी मानसिकता असणारे लोक आहेत यांच्यामुळे चांगल्या रुग्णांना मला सेवा देण्यासाठी अडचण येईल आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं मला काम करून घेण्यासाठी अडचण येते। त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतो सगळ्यांना, पत्रकार बांधवांना, की हा जो मेसेज आहे हा सर्वांपर्यंत पोहोचवा की एवढी चांगली सेवा देत असताना जर तुम्ही आम्हाला नागरिक आणि नाशिकचे नागरिक आम्हाला जर सहकार्य करत नसेल तर आमचा जो आरोग्यसेवा पुरवण्याचा मानस असेल त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडू आणि आमचा नाविलाज असेल आणि अशी घटना घडू नये म्हणून मी पुनश्च एकदा पदाधिकाऱ्यांना आणि माननीय CP साहेबांना विनंती करतो की ते तात्काळ पोलीस चौकी द्यावी, जेणेकरून मला इथे आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे पुरवता येईल। सर, तुम्ही वारंवार आहेत माननीय आयुक्त साहेब
यांच्यामार्फत CP साहेबांशी बोलणं झालं, प्रत्यक्ष पत्रव्यवहार पण झाला. परंतु त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांच्या आम्हाला माहीत नाही. परंतु आमची विनंती असेल की काही अडचणी असेल तर आम्हाला आरोग्यसेवा पुरवणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे आम्हाला जर पोलीस चौकी दिली इथे तर आम्ही चांगल्या प्रकारे कामकाज करू शकतो. आणि आपलं जे माझी मागणीसुद्धा आहे, मध्यंतरी जे आमचे प्रशासनाचे ज्यांच्या मार्फत सुरक्षा रक्षक पुरवलं जातं, डॉक्टर मयूर पाटील सर यांच्याशी पण चर्चा झाली. आणि माझा आग्रह आहे इथे की सुरक्षा रक्षक हे MSFचे द्यावे, जेणेकरून इथे थोडंसं कामकाजाला आम्हाला सपोर्ट होईल आणि त्यांचं कामकाज करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. त्यामुळे माझा आग्रह आहे की मी लवकरच या 8 दिवसामध्ये MSFची तुकडी इकडे मागवेल. तुम्ही आत्ता जे आंदोलन मागे घेतलं, तुम्हाला पोलीस प्रशासनाने काय आश्वासन दिलं? पोलीस प्रशासनाने आत्ता गणपती उत्सव चालू असल्यामुळे त्यांचीसुद्धा थोडी धावपळ होते शहराची सुरक्षा वाढवण्यासाठी. परंतु मी इथे आल्यानंतर आणि आमची सगळी टीम तिथे गेल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की आत्ता आजपासून ते दिवसा 2 आणि रात्रीचे 2 असे पोलीस कर्मचारी इथे देत आहेत. आत्ताच्या या प्रकरणात आहे, त्याच्यामुळे आम्ही सेवा पुरवणं हाच आमचा मानस असतो आणि आमचं ते व्रत आहे. गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. नोंदवलं जाईल, काही प्रश्न नाही. पण पॉझिटिव्ह गोष्ट आहे की आता CP मॅडमचा फोन होता आणि गिरी साहेबांशी बोलून आपल्याला पोलीस चौकी आता कायमस्वरूपी मंजूर झालेली आहे. आणि